नमस्कार, मी मनीषा डोके. मौली किचन अँड गार्डन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मी इथं हिरवे जांभळ्या रंगाचे असे मस्त 4 वांगे घेतलेले आहेत. हे वांगे मीडियम साईजचे असे आहेत, जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे पण नाहीत असे. आणि हे काय करायचं आता, ह्या वांग्यांच्या बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत. तर ह्या अगोदरही मी एक वांग्याच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केला होता, उकड वांगी म्हणून. त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा सपोर्ट केलेला आहे, त्यामुळं दुसरी मी वांग्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर ह्या वांग्याच्या काय करायच्यात, अशा छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि त्या काय करायच्यात, पाण्यामध्ये घालायच्या आहेत. कारण वांग्याच्या फोडी ह्या कधीही पाण्यामध्ये घालायच्या की त्यामुळं काय होतं की वांगे जे आहे ना, त्या फोडी काळ्या पडत नाहीत. नंतर ह्या अशा पद्धतीने आपले सर्व वांग्याचे फोडी करून झालेले आहेत. मी असे पाण्यामध्ये घातल्यात त्या. आता त्यामधलं मी काय केलं, काळं पाणी काढून बाजूला टाकून दिले आणि 2 पाण्याने ह्या पुन्हा स्वच्छ पाण्याने ह्या धुवून घेतलेल्या आहेत त्या फोडी. नंतर त्या कुकरमध्ये घालायच्या आहेत आणि नंतर वांगे घातल्याच्या नंतर मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, तेही त्याच्यामध्ये घालायचे आहेत कुकरमध्ये. आणि मी मुगाची डाळ काय केली होती, स्वच्छ धुवून घेतलेली ही अर्धी वाटी मुगाची डाळ आहे, ती घालायची आहे. मुगाची डाळ, टोमॅटो आणि वांगं ह्या तिन्हीची एकदम चव अशी एकदम भारी लागते म्हणून सांगू. नंतर त्यामध्ये जेवढं शिजायला लागेल ना तेवढं पाणी घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून त्याच्या काय करायच्या, 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता 2 शिट्ट्यामध्ये काय होतं, वांगंही छान शिजतं आणि मुगाची डाळही लवकर शिजली जाते, त्यामुळं त्याच्या 2 शिट्ट्याच करून घ्यायच्या आहेत. आता इथं आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात आणि जी वाफही आपण काढून घेतलेली आहे. आता आपण पाहू शकतो वांगं कसं शिजलं आहे ते. तर इथं वांगं आणि मुगाची डाळ एकदम छान अशी शिजली गेलेली आहे. तर आज आपण करणार आहोत घोटलेलं वांगं. तर हे घोटून केलेलं वांगं चवीला खूप अप्रतिम असं लागतं. त्यामध्ये काय करायचं, शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि हे त्या कुकरमध्येच वांगं छान असं घोटून घ्यायचे. डाळ, वांगं, टोमॅटो हे एकदम मस्त असं घोटून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये पीठ वगैरे नाही घालायचं, फक्त शेंगदाण्याचं कूटच घालायचं आहे आणि घोटून घ्यायचं आहे. आणि नंतर काय केलं मी इकडं गॅसवर कढई मांडली आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तेल घालायचं आहे. आपण जेवढं फोडणीला तेल घालतो की नाही तेवढं तेल त्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि त्यामध्ये काय करायचं, पुन्हा जिरी घालायची, मोहरी घालायची. जिरी मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं, मी काय केलं होतं, लसूण आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये छान अशी ठेचून घेतली होती, ती घालायची आहे आणि ती छान फोडणीमध्ये अगोदर तळून घ्यायची आहे खमंग अशी. आणि इथं फोडणी छान अशी बसल्याच्या नंतर त्यामध्ये काय करायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्त्याची एकदम ताजी पाने आहेत. आणि नंतर त्यामध्ये काय करायचं आहे, हळद पावडर आणि साधं आपलं लाल तिखट घरगुती आणि मीठ घालायचं आहे. आणि हे छान नंतर त्यामध्ये काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे ते तिखट आणि नंतर त्यामध्ये काय करायचं आहे, आपण जे घोटून घेतलेलं वांगं होतं की नाही ते घालायचं आहे. आणि ह्या भाजीची चव एकदम अशी भन्नाट लागते म्हणून सांगू. आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये. त्याला तरी पण खूप छान येते बरं का, तेलामध्ये आपण तिखट टाकलं आहे त्याच्यामुळं. आता इथं आपलं घोटलेलं वांगं तयार झालेलं आहे आणि जास्त शिजायलाही वेळ लागत नाही, कारण ते अगोदरच शिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे उकळी फुटली की ती वांग्याची भाजी आपली तयार झाली. आता हे घोटलेलं ही वांग्याची भाजी तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हीही घोटलेले वांग्याची भाजी करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर बऱ्याच जणांमध्ये हा शेअर करा. बाय, पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.